नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीनपासून एकदम पौष्टिक आणि हेल्दी कटलेट कशी बनवायचे ते बघणार आहोत. ही रेसिपी एकदम साधी व सोपी आहे. जर तुम्ही सोयाबीन खात नसाल तर अशा पद्धतीने तुम्ही हे सोयाबीनचे कटलेट बनवून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. करायला पण सोपी आणि खायला पण एकदम भारी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सोयाबीनचे कटलेट बनवण्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी शिजवून घेतलेले 2 बटाटे घेतलेले आहेत आणि 1 वाटी सोया चंक्स घेतलेला आहे. 1 वाटी बेसन घेतलं, जिरं, हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, तेल, आलं लसूण, गरम मसाला आणि धना पावडर घेतलेला आहे. तर इथे मी सोयाबीन भिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे मी पाण्यामध्ये मीठ घालूनच गरम केलेलं आहे. तर आपल्याला हे पाणी एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी सोयाबीन घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या सोयाबीनला आपल्याला चमच्यानं छान याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे हे सोयाबीन एकदम व्यवस्थित भिजले जातील. तर आपण या सोयाबीनला एक 10 ते 15 मिनिटं असंच झाकून बाजूला काढून ठेवूया, म्हणजे आपले हे सोयाबीन छान भिजले जातील. तर हे सोयाबीन छान भिजेपर्यंत आपण कटलेटची दुसरी तयारी करून घेऊया. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून छान आपल्याला या तुपाला गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालून छान याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला कटलेट हे फ्राय करून घ्यायचे आहेत. जर कटलेट तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर बेसन भाजून घ्यायची गरज लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपले हे मस्त असं खमंग असं हे बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान आपलं हे बेसन भाजलं गेलेलं आहे. तर हे बेसन आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपले हे एक 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. तर आपली छान सोयाबीन पण छान भिजले गेलेले आहेत. तर बघितल्यात अशा पद्धतीने हे सोयाबीन भिजावं लागतं. तर सोयाबीन भिजले गेलेले आहेत. तर आपण ही सोयाबीन एका चाळणीमध्ये काढून घेऊया. त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती थंड पाणी घालून छान याला पिळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सोयाबीन पिळून घ्यायचे आहेत. पूर्णपणे त्या सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर हे सोयाबीन आपण एका काचेच्या डिशमध्ये काढून घेऊया. तर आपले सगळे सोयाबीन हे पाण्यातून पिळून घेतलेलं आहे. तर हे सोयाबीन आपल्याला छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण हे सोयाबीन घालून घेतलेलं आहे. तर छान याला मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. तर हे सोया चंक्स असे आपण हे बारीक वाटून घेतलेले आहेत. तर हे सोया चंक्स आपण वाटून घेतलेले एका बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आपल्याला खिसणीने याच्यामध्ये खिसून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे बटाटे खिसून घेतलेले आहेत. बटाटे खिसून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत सुके मसाले. तर आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला, जिरं, आलं लसणाची पेस्ट घालून आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला या मिश्रणाला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर थोडंसं मी हे चमच्याने एकजीव करून घेत आहे. नंतर आपण हे मसाले घालून एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं बेसन. बेसन छान आपल्याला हाताने छान मिसळून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर इथे आपण सोया चंक्सचं जे मिश्रण, बटाटे आणि हे मसाले आणि जे आपण ह्याच्यामध्ये बेसन घातलं होतं, तर छान याला मिसळून घेऊन छान याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे गोळा बनवून घेतलेला आहे. तर हातावर तेल घालून छान याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मस्त असं हे आपले सोयाबीनचे कटलेट्स बनवण्यासाठी आपले हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे. तर तव्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे.
तर हे आपला तवा गरम होईपर्यंत आपण हे छान असे सोया चंक्सचे कटलेट बनवून घेऊया. तर कटलेट बनवण्यासाठी हाताला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे छोटा गोळा घेतलेला आहे आणि छान त्याला आपल्याला कटलेटचा असा शेप द्यायचा आहे. तर मस्त असे हे आपण हातावर कटलेट बनवून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी आणखीन एक तुम्हाला कटलेट बनवून दाखवणार आहे. तर मस्त असं हातावर एक छोटासा गोळा घेऊन छान आपल्याला गोल करून त्याला दाबून घ्यायचं आहे आणि असे चपट्या आकारामध्ये हे आपले सोयाबीनचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तर मस्त आपण हे सगळेच कटलेट बनवून घेतलेले आहेत. तर गॅसवर तवा ठेवला होता, त्याच्यामध्ये तेल घालून ते आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक-एक करून असे हे सोयाबीनचे कटलेट घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला याला मंद गॅसवर एक 4 ते 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं याच्यामधलं मिश्रण कच्चं असेल, तर तुम्ही या कटलेटवर एखादं ताट झाकून एक 2-3 मिनिटं तसंच मंद गॅसवर जर फ्राय केलात, तर त्याच्यामधला कच्चेपणा पण जातो आणि आपले हे कटलेट छान फ्राय पण होतात. तर अशा पद्धतीने मी हे कटलेट पलटून घेतलेले आहे. तर आपले छान असे हे कटलेट मस्त खरपूस भाजलेले आहेत. तर हे आपले कटलेट पहिली साईड छान अशी फ्राय झालेली आहे. तर आपण दुसऱ्या साईडनी एक 4-5 मिनिटं छान मंद गॅसवर छान फ्राय करून घेऊया. तर हे आपली दोन्ही साईड छान असं खरपूस असं हे फ्राय झालेलं आहे. तर आपण हे सोयाबीनचे कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघितलात कलर किती सुंदर आलेला आहे. आपण आणखीन जे कटलेट करून घेतले होते, ते पण आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्याच तव्यामध्ये आज आणखीन 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि आपण हे करून घेतलेले कटलेट एक-एक करून त्या तव्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आपल्याला या आपण कटलेटला एक 4-5 मिनिटं असं मंद गॅसवरच छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण हे छान आपले हे कटलेट फ्राय झालेले आहेत एक साईडनी. तर आलटी-पलटी करून आपण दोन्ही साईडनी या कटलेटला छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपले हे सगळे कटलेट आपले फ्राय करून झालेले आहेत. तर मी हे सगळे कटलेट या प्लेटमध्ये काढून घेतलं. मस्त ते सॉससोबत खा किंवा तुम्ही चटणी करून खा पुदिन्याची. एकदम भारी लागतात हे कटलेट. तर हे कटलेट सोयाबीन न खाणारे पण एकदम आवडीने हे कटलेट खातात. तर तुम्हाला रेसिपी जर आवडला असेल, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.